ख्रिस्त आमचा मध्यस्थ आहे याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. ख्रिस्ताचं मध्यस्थीचं कार्य आम्हाला ह्या शेवटच्या काळामध्ये तरुण पाहायला मिळतं. आणि आम्हाला आठवतं की ते इर्मया संदेशाच्या द्वारे सांगितलेलं होतं की योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 28वं वचन, आणि त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहावर होतील आणि ते तुमचे मुलगे व मुली भविष्य सांगतील, तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील, तुमच्या तरुणास संदेश दृष्टांत होईल आणि आकाशातून पृथ्वीवर अद्भुते म्हणजे रक्त, अग्नी आणि धुराचे खांब दाखवेल. या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळतं मिडल ईस्ट मध्ये ते युद्धाचे खांब, जे धूर सर्व आम्हाला पाहायला मिळतो. पण देवानं आमच्यावरती एवढी कृपा केली, सर्व विश्वासणाऱ्यांना एकदम शांत रीतीने देवापा प्रभू आमचं वचन ऐकत आहे आणि लागणारं मध्यस्थीचं सामर्थ्य देवानं आम्हामध्ये ठेवलेलं आहे. होय, आपण जाऊया इब्रिकराचं पत्र याचा 7वा अध्याय आणि त्याचं 25वं वचन. इब्रिकराचं पत्र याचा 7वा अध्याय आणि त्याचं 25वं वचन. यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे ताराव्यास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सदा जिवंत आहे. आमच्या सर्वांच्या प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे आणि आम्हा सर्वांना तो जे आम्ही त्याच्या दयेच्या आसनासमोर येतो आणि ज्या विनंत्या सादर करतो, असा थोर देव प्रभू तो आम्हाला लाभलेला आहे. त्याचं गौरवाचं सामर्थ्य आम्हाला मंडळीमध्ये पाहायला मिळतं. इफिस्कराचं पत्र 5वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये, ख्रिस्ताने जशी मंडळीवरती प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवरती प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवरती प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केलं. असं अनमोल समर्पण देवानं आपल्या प्रिय पुत्राच्या द्वारे आम्हा सर्व मानवांसाठी समर्पित केलं. असा थोर देव आम्हाला लाभलेला आहे. होय, आज अनेक ठिकाणी अनेक गोष्टी होतात. मणिपूरच्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं कित्येक आपले चर्चेस जाळले जातात आणि कित्येक विश्वासणाऱ्यांना त्रास होतो जेव्हा ते छत्तीसगड MP मध्ये सर्व लोक त्यांना त्रास देतात प्रभू. आणि तरी सुद्धा देव आमच्या प्रार्थना ऐकतो आणि तो सदा मध्यस्थी करण्यास सदा तत्पर आहे. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. होय, योहान कृषी वर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याच्या 33व्या वचनामध्ये, माझ्या ठाई तुम्हा शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. होय, जे आम्ही विश्वासणारे त्याचं वचन आम्ही ग्रहण केलेलं आहे आणि आम्ही ही मंडळी सध्या क्लेशामधून जात आहे, त्रासामधून जात आहे. जे आपण जे चांगलं करायचं ते आम्ही करत असताना जे परकीय लोक आहेत ते आम्हाला त्रास देतात. तरी सुद्धा देवाचं वचन सांगतं तुम्हास क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. होय, त्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची अशी अनमोल प्रार्थना आम्हाला त्या योहान कृषी वर्तमान 17व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये तो असं सांगतो, मी त्यांना तुझे वचन दिले आहे. होय प्रभू, हे वचन तू आम्हाला दिलं आहे आणि ते वचन ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं ते आम्ही स्वीकारलं आहे, अंतःकरणामध्ये घेतलं आहे. जगानं जरी त्याचा द्वेष केला तरी मी जसा जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. होय, आम्ही ह्या जगाचे नाहीत तरी पण देवाचं काम करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी, त्याला गौरव देण्यासाठी देवा तू आम्हाला निवडून घेतलंस आणि तू पित्याला अशी विनंती करीत आहेस. योहान 17:15 मध्ये तो म्हणतो, तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. आम्हाला पाहायला मिळतं आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वाईटापासून राखण्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. होय, असा थोर देव आम्हाला लाभलेला आहे की आम्ही आमची विनंती ऐकणारा परमेश्वर आम्हाला ह्या वचनामध्ये पाहायला मिळतो. होय, तो म्हणतो जसा मी ज्या जगाचा नाही तसे ते या जगाचे नाही.
तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझे वचन हेच सत्य आहे. होय, तुझं त्याचं अनमोल वचन, हे सत्याचं वचन आम्ही ऐकलेलं आहे. आणि ते सत्याचं वचन त्याच्या गौरवासाठी आम्हाला तयार करायचं आहे. होय, आणि ते वाटायचं आहे, बाहेर जाऊन जगाला वाटायचं आहे. म्हणून रोमकराचं पत्र 16वा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये तो म्हणतो, जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते परंतु ते आता प्रगट झाले आहे. होय, ते रहस्य म्हणजे त्याने देवानं त्या मंडळीच्या द्वारे आज आमच्याशी बोलत आहे. होय, ते रहस्य राष्ट्रातील सर्व लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे आणि सनातन देवाच्या आज्ञेत संदेष्टेच्या लेखाच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे त्या रहस्याचं प्रगटीकरणला अनुसरून माझ्या स्वार्थेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे तुम्हा स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव आणि आमेन असो. होय, असं हे युगानुयुगाचं जे गौरव लपलेलं होतं ते त्यांनी या आपल्या क्रूस खांबाच्या द्वारे आमच्या मंडळीला दिलं. होय, ते वचन आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं, ते आम्ही ग्रहण केलं आणि त्या वचनाच्या सानिध्यात ही जी छोटीशी मंडळी प्रभू ह्या भूतलावरती आम्ही सर्वजण अमूल्य सेवाच्या द्वारे एकत्र येत आहोत प्रभू. आणि ते तुझं गौरव प्रकट करत आहे ते बाबा. आणि तू आपल्या दयेनुसार आमची सर्व गरज त्या ख्रिस्तामध्ये पाहत आहोत प्रभू. होय, असा थोर प्रभू तू आम्हाला मिळाला आहे. होय, आम्हाला पाहायला मिळतं ह्या वचनामध्ये आम्हाला मध्यस्थीचं कार्य त्या याचकाच्या द्वारे केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळी आम्ही पाहतो लेवीच्या पुस्तकाच्या 4व्या अध्यायाच्या 16 ते 19व्या वचनामध्ये आम्ही पाहतो तो की अभिषक्त याचकाने गोऱ्याचे रक्त घेऊन त्या दर्शन मंडपात न्यावे किंवा याचकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि त्या बोटाच्या द्वारे बुडवावे आणि परमेश्वरासमोर अंतरपाठ 7 वेळा शिंपडावे आणि दर्शन मंडपाच्या अशा वेदीच्या शिंकांना ते रक्त लावावे आणि ते बाकीचे सर्व रक्त घेऊन दारापाशी आणि होमबीतीच्या पायथ्यावर ओतावे. होय, ह्या असं थोर प्रभू येशू ख्रिस्ताचं ते क्रूसावरचं गौरवी सामर्थ्य आम्ही पाहतो. होय, ते रक्त त्यानं आमच्यासाठी त्या क्रूस खांबावरती ओतलेलं प्रभू आम्ही पाहतो. होय, आम्ही पाहतो की तो त्याचा जो शिष्य होता ज्याला त्याने निवडून घेतलं होतं तो म्हणतो त्याच्या कुशीत बोट घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. होय, म्हणून तो त्या सेवकास म्हणतो की होय तू खात्री कर आणि माझ्या कुशीत बोट घाल आणि विश्वासू राहा. होय, आम्हाला त्यानं देवापानं ह्या रक्ताच्या द्वारे विश्वासू राहण्यास आम्हाला शिकवलेला आहे प्रभू. होय, आणि म्हणून तो आमच्या मध्यस्थीची प्रार्थना ऐकतो. आणि असा थोर देव आम्हाला लाभला आहे, त्याचं गौरवाचं सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळत असतं. होय, आम्हाला पाहायला मिळतं आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं ह्या भूतलावर येऊन मध्यस्थीच्या द्वारे पश्चातापाचं गौरवी सामर्थ्य प्रगट केलेलं आहे प्रभू. होय होय होय, आम्ही पाहतो इब्रिकराचं पत्र याचा 9वा अध्याय, इब्रिकराचं पत्र याचा 9वा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनामध्ये खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान, याच्यामध्ये ख्रिस्त गेला नाही तर देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. होय, असा थोर देव आम्हाला त्या देवाची 1 ते 26 वचनामधली त्याच्या ज्या अनमोल प्रार्थनेच्या द्वारे त्यानं या मंडळीला अनमोल सामर्थ्य दिले आहे. होय, ते गौरवाचं सामर्थ्य देवानं आम्हामध्ये प्रगट केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. होय, असा थोर देव आम्हाला मिळालेला आहे. म्हणून आम्हाला ते इब्रिकराचं पत्र आणि त्या 7व्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्याला ताराव्यास पूर्ण समर्थ असा तो समर्थ आहे आणि कारण त्याने मध्यस्थी करण्यास सदा जिवंत आहे. असा थोर पवित्र प्रभू आमच्यासाठी तो मध्यस्थी करतो, आमच्यासाठी प्रार्थनाचं गौरवी सामर्थ्य देतो. आणि होय, आणि ते आमच्या त्या ख्रिस्तानं आम्हाला
त्या पश्चातापाचं असं क्रूस खांबावरती जे प्रायश्चिताचं कार्य पूर्ण केलेलं आम्हाला पाहायला मिळतंय. म्हणून तो त्या वचनामध्ये म्हणतो पूर्ण झाला आहे. होय, त्या देवानं, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं जे पश्चातापाचं कार्य पूर्ण झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. होय, असा थोर देव आम्हाला लाभतो. म्हणून तो म्हणतो की 24व्या वचनामध्ये तो खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हाताने केलेले पवित्र स्थानात ख्रिस्त गेला नाही, तर आमच्या समोर देवासाठी उभे राहण्यात स्वर्गात गेलेला आहे, अशी त्याची अनमोल प्रार्थना आम्हाला प्रगट होते. होय, 25वं वचन असं शिकवत आहे की असा प्रमुख याजक प्रतिवर्षी जे स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परम पवित्र स्थानात जायचा आणि ते वारंवार अर्पण करायचे असे नव्हते. होय, तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता एकदाच युगाच्या समाप्तीचा यज्ञ करून तो पापी नाहीसे करण्यासाठी प्रगट झाला. होय, ज्या अर्थी माणसांना एकदाच मरण आणि त्यानंतर न्याय नेमून ठेवले आहे. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं ख्रिस्त आमच्या पापासाठी आणि पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी त्यानं एकदाच अर्पण केलं आणि त्या अर्पणाच्या द्वारे त्याने आम्हाला शुद्ध केलं, पवित्र केलं आणि जे जे त्याचं वचन स्वीकारतात त्यांना त्याने नीतिमत्वाची वस्त्रे सुद्धा दिली. होय, असा थोर देव आम्हाला लाभलेला आहे आणि जे आम्ही त्याची वाट पाहत आहोत पापासंबतात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांना दिसेल. होय, जे आमचं जे योहान कृष्ण पहिल्या अध्यायाचं याच्या तिसऱ्या वचनामध्ये म्हणतो, तो तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये अजून आम्ही जेव्हा प्रभू येईल तेव्हा आम्ही नंतर निमिषात बदलून जाणार आहोत आणि ते तारण जे असं अनमोल तारण आम्हाला त्यावेळेस पूर्णतेच नेणार आहे. होय, जसा आमचा प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आम्ही पण त्याच्याबरोबर उठवलं गेलो, तो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो आम्हाला असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. होय, त्यानं आम्हाला याजक बनण्याच्या अटी त्यानं आम्हाला पूर्ण केलेले आम्हाला पाहायला मिळतात. इब्रिकराचं पत्र आणि याचा इब्रिकराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हणतो, प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामधून घेतलेला असून देवाविषयक गोष्टीबाबत मनुष्याकरता नेमलेला असतो आणि त्याने दाने आणि पापाबद्दल यज्ञ ही अर्पावे. होय, असा थोर देव त्यानं आम्हासाठी खंडणी भरून पापाची मुक्ती आम्हाला दिलेली आहे. आणि मग यशया 6:8 मध्ये तो जेव्हा यशया त्या पाहायला तिथे पाहतो, होय, तेथे आम्हासाठी कोण जाईल आणि आम्हाला पाहायला मिळतं आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी तयार झाला आणि देवानं आपल्या प्रिय पुत्राला आमच्यासाठी स्वर्गातून या भूतलावरती धाडलं आणि त्याचं गौरवी सामर्थ्य प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हा पाहायला मिळतं. प्रभू, होय, इब्रिकराचा लेखक आणि 3रा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये तो असं सांगतो, जसा मोशे देवाच्या घरात विश्वसनीय होता तसा तोही त्याला ज्याने नेमले आहे त्याच्याशी तो विश्वसनीय आहे. होय, आमचा याजक तो विश्वसनीय आहे. होय, जसा मोशे विश्वसनीय होता त्यापेक्षा कित्येक पटीने असा आमचा हा प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण असं याजक आम्हाला पाहायला मिळतो. आमची पापे वाहून नेणारा पाहायला मिळतो. आमची पापे त्यानं त्या क्रूस खांबावरती घेऊन रद्द केलेली आम्हाला पाहायला मिळतो. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. होय, आम्हाला पाहायला मिळतं अशा रीतीने तो नेमलेला असा पिता आम्हाला पाहायला मिळतो. होय, त्या 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो, आणि ह्या दुर्बलतेमुळं त्यानं जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठी एक पापार्पण केले पाहिजे. होय, आणि हा मान आपणहून तो घेत नाही तर देवाने अहरोनाप्रमाणे त्याला पाचारण केले आहे त्याला मिळतो. होय, देवानं त्या अहरोनाला मोशे बरोबर अगोदर तयार केलं होतं, पण त्या अहरोनापेक्षा श्रेष्ठ असा याजक आम्हाला मिळालेला आहे. होय, असा थोर देव त्या आम्हाला पाहायला मिळतं.
देवानं अहोराप्रमाणे त्याला नेमलं, आमच्यासाठी नेमलं. पित्यानं आमच्यासाठी प्रभू येशू आपल्या प्रिय पुत्राला आमच्यासाठी नेमलं लिहिलं पाहायला मिळतं. होय, 5वं वचन असं सांगतं, ह्याप्रमाणे ख्रिस्ताने प्रमुख याजक होण्यासाठी स्वतःला गौरवले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, आणि त्याने त्याला गौरवलं. होय, पुत्रानं त्या क्रूस खांबावरती आपल्या पित्याला गौरवलं तिथे, आणि सांगितलं होतं की हे देवबापा, आता माझी वेळ आली आहे. होय, आता माझं गौरव करण्याची वेळ आली आहे. आणि जे गौरव माझं पूर्वी तुझ्याजवळ होतं, ते गौरव आता आम्हाला दाखव. आणि तो म्हणतो, हे जे लोक तू मला दिले होते त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत नाही, तर जे लोक ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्यांच्यासाठी तो प्रार्थना करतो, विनंती सादर करतो. असा पवित्र परमेश्वर आम्हाला लाभलेला आहे. म्हणून आम्ही पाहतो इब्रिकराच्या ह्या 5व्या वचनामध्ये त्यानं प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः पाचारण केलेलं आहे, स्वतःहून आम्हाला त्याने देऊन टाकलेला आहे. होय, असा थोर प्रभू आम्हाला पाहायला मिळतो. इब्रिकराचं पत्र 10व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये म्हणतो, म्हणून तो म्हणतो, जगात येते वेळी यज्ञ अन्नार्पणे याची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलं. होय, आम्हाला पाहायला मिळतं कुमारी मातीच्या द्वारे ते शरीर देवाने तयार केलं, आणि त्या मातेने पण त्याला स्वीकारलं आणि म्हटलं की ही भाऊ, होय मी प्रभू तुझी दासी आहे आणि तुझ्या इच्छेनुसार हो. आणि त्यानंतर तिने पण किती लोकांचा त्रास सहन केला असेल त्या काळामध्ये. आणि आम्हाला पाहायला मिळतं ती अलिशेबाच्या घरी जाऊन राहिली, आणि आम्हाला पाहायला मिळतं ते बाळ, अलिशेबाचं पोटामधलं बाळ, त्यांनी उडी मारून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला नमन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. होय, असा थोर तर जिवंत प्रभुदेव होय आम्हाला लाभलेला आहे. त्याचं गौरवाचं सामर्थ्य तो आम्हाला प्रगट केले आहे. त्या 10व्या अध्यायाच्या इब्रिकराचा 10वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये आम्ही म्हणतो, होमांनी आणि पापाबद्दल अर्पणाने तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, पहा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. वर उल्लेखनाप्रमाणे म्हणतो, यज्ञ अन्नार्पणे, होम, पापाबद्दल अर्पण याची इच्छा तुला नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता. नियमशास्त्राप्रमाणे ही अर्पण करण्यात येतात. होय, ते नियमशास्त्राचं कार्य आम्हा मनुष्य परिपूर्ण करू शकला नाही, म्हणून देवानं स्वतः येऊन मानवाचं रूप घेऊन ते यज्ञ नियमशास्त्र त्यांनी परिपूर्ण केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मग 9व्या वचनामध्ये तो म्हणतो, पहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. यात हे की दुसरे साधण्यासाठी पहिले नाहीसे करतो, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूच्या एकदाच झालेल्या देहार्पणामुळं आम्हाला त्यांनी पवित्र केलेला आहे. होय, असा थोर याजक 12व्या वचनामध्ये म्हणतो, सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्या गौरवाचं सामर्थ्य, त्या मध्यस्थीचं सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं. आम्हाला पाहायला मिळतं त्याचं स्वेच्छेनं केलेलं अर्पण आम्हाला पाहायला मिळतं, आणि त्याने आमच्या बदलीचं मरण अर्पण त्या क्रूस खांबावर केलेलं पाहायला मिळतं. असा निष्कलंक, असा निर्दोष कोकरा देवानं पाठवला, आणि तो ह्या भूतलावरती आला तरी तो मळीत झाला नाही. या भूतलातल्या आमच्या पापाबद्दल तो मलिन असा झाला नाही. तो सर्व समर्थ असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतं. त्याचं ते अंतिम अर्पण आम्हाला त्या इब्रिकराचं पुस्तक 7व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये म्हणतो, त्याला प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्यांदा स्वतःच्या पापासाठी मग लोकांच्या पापासाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही. त्याने स्वतःला अर्पण केल्याने आपण हे अर्पण त्याने एकदाच करून ठेवले आहे. होय, कालवरीचं अर्पण आता परत त्याचा अर्पण करायची आवश्यकता नाही. त्या एकाच अर्पणामुळं त्यानं आम्हाला परिपूर्णतेस नेला आहे. असा पवित्र प्रभू आम्हाला लाभला आहे. होय, आणि तो 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 प्रभू येणार आहे. प्रभू तो आम्हाला रोमकराच्या
पत्रामध्ये, रोमकराचं पत्र 13वा अध्याय आणि 12वं वचन, ख्रिस्त दिनाचं आगमन आम्हाला पाहायला मिळतंय. समय ओळखून हे करा, तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपला विश्वास, जो आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आला आहे. रात्र सरत आली आहे. म्हणून अंधकाराची कान टाकून प्रकाशाची कामे धारण करा. होय, असा थोर देव आम्हाला लाभला आहे. म्हणून त्या एपिस्कराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आम्हाला तो पाहायला मिळतो. होय, कारण तुम्ही अंधकारात जसे होता, परंतु आता प्रभूमध्ये प्रकाशाचे आहात. आम्हाला देवाचं वचन स्वीकारल्यामुळं आम्ही प्रकाशाची प्रजा झालो आहोत. कारण प्रकाशाचे फळ सर्वात प्रकारचं चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता याच्यात दिसून असतं. आणि प्रभूला जे संतोषकारक आहे ते आम्ही पसंत करावं. होय, असं गौरवाचा प्रभू जो येणार तो येणार, विलंब लावणार नाही. आमची मध्यस्थीची प्रार्थना तो ऐकणारा पवित्र परमेश्वर आम्हाला लाभला आहे. म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया आणि त्याच्या थोर नामाला गौरव देऊया. आमेन.